नमस्कार, मी अमोल जोशी. नवराष्ट्र या आमच्या वेब पोर्टलवर आपलं स्वागत आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आज ज्या निवडणुकीकडे लागलेली आहे ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीबाबत आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. मात्र या निवडणुकीतले बारकावे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतात असं नाही. काहींना त्यातले काही बारकावे माहीत असतात, काही गोष्टींची कल्पना नसते आणि त्यामुळे नेमकं काय घडतंय आणि ते घडण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयीच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या जर आपण बघितलं तर अमेरिकेतलं मतदान संपून आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी मतदान होत असतं आणि मतदान सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येतं, काही पोस्टल मतदान करता येतं. त्याचबरोबर भारतात ज्याप्रमाणे आपल्याला एकाच वेळी मतदान करावं लागतं, त्याच्या विरुद्ध अमेरिकेमध्ये मात्र मतदानाच्या अगोदर सुद्धा मतं टाकता येत असतात आणि यावेळी कोरोनाचं सावट असल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न जाता इतर पद्धतींनी मतदान करणाऱ्यांची संख्या जास्ती आहे आणि त्यामुळेच मतमोजणीला देखील वेळ लागतोय असं सध्याचं चित्र आहे. आतापर्यंत जी मतदानाची आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे आघाडीवर आहेत, डोनाल्ड ट्रम्प सध्या पिछाडीवर पडलेले आहेत आणि सध्याची आकडेवारी जर आपण बघितली तर बायडेन यांनी 238 ठिकाणी म्हणजे त्यांना 238 इलेक्टोरल मतं मिळालेली आहेत, तर 213 ठिकाणी ट्रम्प आघाडीवर आहे. एकूण जर आपण बघितलं तर 270चं बहुमत आहे. 270 आकडा किमान ज्याला मिळेल तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. किंबहुना हा एक निकष इलेक्टोरल मतदानाचा जो आहे त्या ठिकाणी 270 जागा मिळणं हे सध्या अत्यावश्यक असतं. या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सध्या आपल्या बरोबर आहेत. शैलेंद्रजी, स्वागत आपलं आमच्या पोर्टलवर. आपण सध्या या चर्चेला सुरुवात करूया. आता जे चित्र दिसतंय त्यावरून अतिशय अटीतटीची लढाई आहे, पण बायडेन काहीसे पुढे असलेले आपल्याला दिसत आहेत. हे धक्कादायक आहे की एकूण माहोल बघता अपेक्षित असंच हे चित्र आहे असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने अमेरिकेची ही जी अध्यक्षपदाची निवडणूक आहे, ज्याच्या माध्यमातून 46व्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडले जाणार आहेत आणि ही निवडणूक अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा स्वरूपाची निवडणूक ठरलेली होती. कारण इतकी अटीतटीची आणि इतका चुरशीचा सामना हा यापूर्वी कधीच झालेला नव्हता. ज्याप्रमाणे ही निवडणूक ज्या ऐतिहासिक ठरली त्याप्रमाणे ह्या निवडणुकीची एकूण निकाल प्रक्रिया जी आहे ती देखील ऐतिहासिक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यामध्ये एक काही महत्वाचे प्रवाह हे आपल्याला दिसून येतात. सुरुवातीला मी त्या प्रवाहांवरती अगदी थोडक्यामध्ये मी त्याची सगळ्यांना कल्पना करून देईन. त्यातला जो सगळ्यात मोठा आणि पहिला प्रवाह जो होता की यापूर्वी जे अमेरिकेमध्ये निवडणुकाच्या पूर्वी जे सगळे इलेक्ट्रोल सर्वे झालेले होते, सर्वेक्षण झालेली होती, या सगळ्या सर्वेक्षणांमधनं जॉय बायडन जे आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना क्लिअर कट स्वीप मिळेल, ते जिंकून येतील आणि ते अनेक मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील आणि ट्रम्प यांना इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये इलेक्टर्स जे आहेत त्यांची 100 देखील मतं पडणार नाहीत, अशा स्वरूपाचं एक चित्र तयार केलं गेलं होतं. आणि प्रामुख्याने रादर त्यांना ट्रम्प यांना व्हिलनच ठरवलं गेलं होतं. मग ते कृष्णवर्णीय असतील, मायग्रंट्स असतील, महिला असतील आणि ते येऊ नयेत यासाठी अनेक राष्ट्रांचे देखील प्रयत्न आहेत. विशेष करून चीनचे पण प्रयत्न आहेत की ट्रम्प हे पुन्हा येऊ नयेत म्हणून. तर त्यामुळे असं वाटत होतं की ट्रम्प यांना 100 तरी क्रॉस करता येतं की नाही, परंतु तसं दिसत नाहीये. आपण बघतोय की साधारणतः 200 हे इलेक्टर्सची मतं ही आता ट्रम्पला मिळालेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जरी तुम्हाला बायडेन हे लीड वरती दिसत असले तरी 3 महत्वाची राज्य आहेत आणि ही जी 3 महत्वाची राज्य आहेत ज्यामधलं मतदान हे डिसायझिव्ह किंवा निर्णायक ठरणार आहे. त्यातलं जे पहिलं राज्य आहे ते म्हणजे मिशिगन आहे, दुसरं विस्कॉन्सिन आहे आणि तिसरं पेनसिल्वेनिया आहे. तर आता ही जी 3 राज्य आहेत या 3 राज्यामधलं अजूनही त्याचे निकाल हे बाकी आहेत आणि हे 3 यापूर्वी डोनाल्ड ट्रम्पकडे होते 2016 मध्ये. आणि जर डोनाल्ड ट्रम्प यांना हे तिन्ही राज्य परत मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा जवळपास निश्चित आहे. परंतु आता बायडेन अशा प्रकारचा क्लेम करता आहेत की तुम्ही वेट अँड वॉच ठेवा, हे तिन्ही राज्य डेमोक्रॅट्सकडे परत जातील. तर या 3 राज्यांना आपण स्विंग स्टेट्स म्हणू शकतो, कारण इथं डेमोक्रॅटिक पक्षाला मानणारे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला मानणारे असे दोघांनाही मानणारे
तिथं मोठ्या प्रमाणावरती लोक असल्यामुळे नेमकं ते आपलं जो कौल आहे ते कोणाच्या पारड्यात टाकतात याच्यावरनं सगळ्या गोष्टी डिसाईड होतील आणि साधारणतः पुढच्या 2 ते 2.5 तासांमध्ये हे चित्र पूर्णपणे क्लिअर होईल आणि त्यामुळे मग कोणताही याच्यामधला इश्यू जो आहे तो राहणार नाही आणि मुख्य मुद्दा जो आहे तो साधारणतः या 3 राज्यांच्या संदर्भातला आहे. सगळ्यात महत्वाचं जे राज्य होतं फ्लोरिडा, हे फ्लोरिडा डोनाल्ड ट्रम्प यांना राखण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याचे 29 इलेक्टर्स आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जरी ही लीड दिसत असली तरी ही लीड एका इलेक्ट्रल कॉलेजचे गिमिक आहे ज्याच्याकडे मी नंतर येईल. परंतु सध्या अटीतटीचा सामना आहे. सध्या सांगता येणं खूप अवघड आहे. या 3 राज्यांवरती सगळं डिपेंड आहे. या 3 राज्यांमधली जनता कोणाच्या पारड्यामध्ये हा कौल टाकते याच्यावरती प्रत्येक गोष्ट विसंबून आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. काही तासांपूर्वी जे घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जाहीरपणे 2 महत्वाची विधानं केली. त्यातलं पहिलं त्यांचं विधान असं आहे की काहीतरी घोळ झालेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि त्यामुळे त्या ठिकाणची इथून पुढची मतमोजणीची प्रक्रिया थांबवावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आपण याबाबत दाद मागू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा नेमका काय प्रकार आहे आणि का ट्रम्प असं म्हणतायत, का ट्रम्प ही भाषा बोलतायत? ओके. याच्यामध्ये एक तांत्रिक बाब आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं काय म्हणणं आहे हे तांत्रिक दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे. जसं आपण यापूर्वी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं आणि जी अत्यंत महत्वाची बाब आहे की अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकांची जरी डेट 3 नोव्हेंबर असली तरी जसं त्याच्या पूर्वी देखील तुम्हाला मतदान हे करता येतं आणि नॉर्मली काय होतं की हा जो पोस्टल बॅलेट प्रकार आहे हा पोस्टल बॅलेटचा वापर यापूर्वी साधारणतः जे आजारी लोक आहेत, जे सिनियर सिटीजन्स आहेत, हे यापूर्वी पोस्टल बॅलेटचा उपयोग हे करत होते. परंतु आता आपल्याला असं जाणवते की ही निवडणूक एका दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक ठरली. कारण साधारणतः या निवडणुकीमध्ये 15 कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यापैकी 9 कोटी लोक साधारणतः 9 कोटी लोकांनी पोस्टल बॅलेट नुसार आपलं मतदान केलंय. हा 2/3 जवळपास वोटिंग ही पोस्टल बॅलेटने झालेली आहे. आता मुद्दा असा येतो की हे पोस्टल बॅलेट जे आहे हे कोणत्या वेळेपर्यंत ऍक्सेप्ट करायचं. आता असं आहे की नॉर्मली रात्री 9 वाजेपर्यंत हे पोस्टल बॅलेट ऍक्सेप्ट करायचं असं डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्ग्युमेंट आहे, युक्तिवाद आहे आणि म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं पडलंय की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत देखील अनेक लोकांचे थ्रू इंटरनेट आणि थ्रू पोस्ट हे बॅलेट येत होतं. मग ते काउंट करायचं की नाही हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की अजूनही पोस्टल बॅलेट अनेक राज्यांनी काउंट करायला सुरुवात केलेली नाहीये. त्यामुळे ते पोस्टल बॅलेट जे आहे ते काउंट करण्यासाठी काही जण पूर्ण निकाल लागल्यानंतर देखील ते करू शकतात. त्याला 2 ते 3 दिवसानंतर पण काही राज्य ते करू शकतात. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा युक्तिवाद असा आहे की जे व्हायचं ते 24 तासाच्या आतमध्ये झालं पाहिजे. आणि आता तुम्ही पोस्टल बॅलेटचा विचार करू नका. सध्या जी पोझिशन आहे, ज्या लोकांनी काल स्वतः मतदान केलेलं आहे त्या लोकांनी जो कल दिलेला आहे त्याच्या आधारावरती 24 तासाच्या आतच तुम्ही हा निकाल घोषित करा. कारण त्यांना अशी कल्पना आहे की आपण एक आणखीन प्रवाह असा आहे की ज्या लोकांनी पोस्टल बॅलेट थ्रू आपला मतदानाचा हक्क एक्सरसाइज केलेला आहे त्या बहुतांश लोकांनी डेमोक्रॅटिक पक्षाला कल दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या लोकांनी प्रत्यक्ष मतदान केलेलं आहे ते आपल्याला दिसते की ते डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षामध्ये गेलेलं आहे, रिपब्लिकन पक्षाच्या मध्ये गेलेलं पारड्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे हा जो बॅलेट वोटिंग आहे किंवा पोस्टल बॅलेट आहे याच्याविषयी डोनाल्ड ट्रम्प यांची नकारात्मक भूमिका आहे आणि ते असं म्हणतात की रात्री 9 नंतर म्हणजे अनेक राज्य सकाळपर्यंत सुद्धा ते ऍक्सेप्ट करू शकतात आणि त्यासाठी ते असं म्हणतात की मी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावेल आणि जर त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवला तर आपल्याला हे पण मी तुम्हाला सांगून इच्छितो की सध्या अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये जे 6 जजेस आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्येच हे अपॉइंट केले गेलेले आहेत आणि त्यांना पक्षीय बॅकग्राऊंड असते अमेरिकेमध्ये न्यायाधीशांना देखील. त्यामुळे ते रिपब्लिकन पक्षाचे अपॉइंटेड आहेत असं म्हणावं लागेल. त्यामुळे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा फायदा होऊ शकतो येत्या काळामध्ये जर हे मॅटर कोर्टापर्यंत पोहोचलं तर. निश्चित. या निमित्ताने जो प्रश्न निर्माण होतोय की अमेरिकेची निवडणूक घेण्याची पद्धत आणि भारतातली पद्धत याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. तर आमच्या प्रेक्षकांसाठी हे फरक तुम्ही थोडक्यात समजावून सांगितले तर बरं होईल की काय नेमका फरक असतो मतदान करण्याच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रियेतच एकूण. भारतामध्ये जी पद्धत आहे तिला आपण संसदीय शासन प्रणाली असं म्हणतो
आणि अमेरिकेमध्ये जी राज्य व्यवस्था आहे तिला आपण अध्यक्षीय शासन प्रणाली असं म्हणतो. भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे की प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, त्याचप्रमाणे लोकसभा, राज्यसभा यामध्ये खासदार जे निवडले जातात प्रामुख्याने ते प्रत्यक्ष लोकसभेमध्ये जे आहेत. तर आपल्याकडे मतदार हे मतदान करून आपले खासदार निवडले जातात आणि आपल्याकडचे जे आहेत की ज्यांना जास्तीत जास्त मतं पडतात तो विजयी घोषित केला जातो. मग जर त्याला अगदी 10% जरी मतं मिळाली आणि दुसऱ्या उमेदवाराला 9 असतील तर त्याला ते 10% जो आहे तो इलेक्टेड म्हणून घोषित केला जातो. आपल्याकडे ही प्रोसिजर अगदी सिंपल आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र तसा प्रकार नाहीये. अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्ष जर आपण इतर देशांमध्ये पाहिले, जसं फ्रान्समध्ये आपण पाहिलं तर राष्ट्राध्यक्ष हा जनता त्याला मतदान करते आणि जनता राष्ट्राध्यक्षांना निवडून देते. परंतु अमेरिकेमध्ये एक इलेक्ट्रल कॉलेज ची एक घटनात्मक तरतूद आहे. आता हे जे इलेक्ट्रल कॉलेज आहे अत्यंत गमतीचा भाग आहे आणि या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये म्हणजे याच्यातनं अमेरिकेच्या लोकशाहीमधल्या काही उणीवा देखील आपल्या समोर येतात. खरं तर अमेरिका जगातली ही सगळ्यात जुनी लोकशाही आहे. आपल्याला कल्पना आहे जवळपास 250 पावणे 300 वर्षाचा इतिहास अमेरिकेच्या लोकशाहीला आहे. असं असतानाही आणि विशेष करून अमेरिका इतर देशांमध्ये निवडणुका कशा होतात, त्या फ्री आणि फेअर होतात की नाही याविषयी संवेदनशील असतं. अनेक देशांमध्ये अमेरिका त्याची ताशेरे तसे मारत असतं. काही जणांना मदत देणं बंद करत असतं जर फ्री आणि फेअर इलेक्शन झाल्या नाही. पण अमेरिकेच्याच लोकशाही व्यवस्थेमध्ये, अमेरिकेच्या निवडणुकी पद्धतीमध्ये अनेक फ्लॉज आहेत, अनेक उणीवा आहेत आणि ह्या तुमच्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये दिसून येतात. आता हे जे इलेक्ट्रल कॉलेज आहे या इलेक्ट्रल कॉलेजची सदस्य संख्या 538 एवढी आहे. आता 538 कसे ठरले गेले तर अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत आणि एक आहे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, डीसी ज्याला म्हणतात. आता हा जो डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि 50 राज्य, तर आता हे जे 50 राज्य आहेत यांची विभागणी 435 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे आणि हे जे 435 जिल्हे आहेत ते 435 जिल्हे आणि सिनेटची सदस्य संख्या ही 100 आहे. तर ते 100 त्याच्यामध्ये जर आपण ऍड केले तर ते 535 होतात आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे 3 असे एकूण 538 असे ही इलेक्ट्रल कॉलेजची ही एकूण पूर्णपणे स्ट्रेंथ आहे किंवा संख्या आहे. आता हे जे इलेक्टर्स आहेत हे प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार हे ठरवले जातात. मग जसं फ्लोरिडा आहे त्याला 29 आहे, कॅलिफोर्नियाला 55 आहेत. जसं आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा आहेत, महाराष्ट्र असेल, कर्नाटक आहे ते खालोखाल आहेत. तर अशा पद्धतीने लोकसंख्येनुसार या जागांची विभागणी केली गेली. पण आता त्याच्यात मजेशीर बाब अशी आहे जी मी आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की आता असं होतं की सपोज आपण उदाहरण घेतलं फ्लोरिडाचं. आता फ्लोरिडामध्ये जर 29 इलेक्टर्स असतील तर हे 29 इलेक्टर्स पैकी जर डोनाल्ड ट्रम्प किंवा रिपब्लिकन पक्षाला 15 इलेक्टर्सची मतं मिळाली तर उरलेली जी 14 आहेत जी डेमोक्रॅटिक पक्षाची असतील ती देखील रिपब्लिकन पक्षाला मिळतात. म्हणजे ह्या सिस्टमला म्हणतात की विनर्स टेक्स ऑल. म्हणजे जो विनर आहे तो सगळंच आपल्याकडे घेतो आणि त्यामुळे आता हे जे 3 राज्य आहेत यामध्ये ज्यांचा विषय मी आता उल्लेख केलेला होता, मिशिगन असेल, विस्कॉन्सिन असेल किंवा पेन्सिल्वेनिया असेल, यामध्ये आता ह्या सगळ्याच्या सगळ्या सीट्स एकालाच मिळते, दोघांना डिवाइड नाही होणार. त्यामुळे जो त्याच्यामध्ये एकनी जरी जास्त मेजॉरिटी त्यांनी घेतली तर सगळ्या सीट्स त्याच्याकडे ट्रान्सफर केल्या जातील. तर हा एक युनिक पद्धत आहे ही आणि खरं तर ही परंपरा 19व्या शतकापासून चालत आलेली आहे. त्यामुळे तो अजूनही तो प्रकार चालू आहे. आणि दुसरा प्रकार पॉप्युलर वोट्स आणि इलेक्ट्रल वोट्स. आता अनेकदा जो मतदान म्हणजे मागच्या 2016च्या इलेक्शन मध्ये हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स अमेरिकन जनतेचे फार जास्त मिळाले होते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्ट्रल कॉलेजमध्ये इलेक्टर्सची मतं 304 मिळाली. तर 270 हा कट ऑफ आहे. पण त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले. त्यामुळे तो एक प्रकार आहे. दुसरी एक महत्वाची बाब मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की जसं आपल्याकडे आपले मतदार हे आपला उमेदवार कोण हे ठरवतात, तर अमेरिकेमध्ये मात्र याच्या एक्झॅक्टली उलट पद्धत आहे की अमेरिकेमध्ये जे डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यांना आपण जिल्हे म्हणतो जे 435 आहेत तर यांच्या सीमारेषा ठरवण्याचं, त्याचप्रमाणे मला कोणते मतदार पाहिजे आहेत हे ठरवण्याचा अधिकार उमेदवारांना आहे. त्यामुळे उमेदवार जिल्ह्याच्या बॉर्डर्स अल्टर करू शकतात आणि ते काही उमेदवारांना आपल्याकडे घेऊ शकतात. म्हणजे मला असं वाटत असेल की एक विशिष्ट समुदाय म्हणजे काही एखादं कृष्णवर्णीय पॉप्युलेशन असेल जे मला फेवरमध्ये आहे किंवा काही मायग्रंट्स असतील जे मला फेवरमध्ये आहेत, तर मी त्यांना माझ्याकडे डिस्ट्रिक्टच्या बॉर्डर्स अल्टर करून घेऊ शकतो, ज्याला अमेरिकेमध्ये या प्रॅक्टिसला जेरीमेंडरिंग असं म्हणतात. आता हा जो जेरीमेंडरिंग प्रकार आहे खरं तर हा नकारात्मक आहे, परंतु तो अमेरिकेमध्ये खूप पॉप्युलर आहे. पण तो अमेरिकेमध्ये ती प्रथा चालत आलेली आहे. अनेक डिस्ट्रिक्ट्समध्ये मतदारसंघच नाही आहेत.
अनेकदा कृष्णवर्णीयांना किंवा बाकी महिलांना पण मतदानाचा अधिकार देताना अनेक कंडिशन यापूर्वी ठेवण्यात आलेल्या होत्या. तसं भारतामध्ये 26 जानेवारी 1950 आपली घटना अस्तित्वात आली आणि युनिव्हर्सल फ्रँचाईज म्हणजे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला. तसा प्रकार अमेरिकेमध्ये नव्हता. म्हणजे यापूर्वी कृष्णवर्णीयांना मतदान देताना खूप संघर्ष करावा लागला. मग त्यांना लिटरसीची अट ठेवण्यात आली. यापूर्वी इकॉनॉमिक कंडिशन्स होत्या, म्हणजे जे टॅक्स पेयर्स आहेत ते फक्त मतदान करू शकत होते. इव्हन 20व्या शतकापर्यंत महिलांना देखील कंडिशन्स टाकून मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेच्या डेमोक्रेसीमध्ये आणि इलेक्ट्रल प्रोसेसमध्ये खूप फ्लॉज असल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये खूप साऱ्या कोर्ट मॅटर्स व्हायला लागलेले आहेत आणि मग तिथं फेडरल कोर्टचं इंटरव्हेन्शन व्हायला लागलेलं आहे. हा प्रकार अलीकडच्या काळात वाढत आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की अमेरिकेची राज्यघटना जी आहे ती रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे परिदृढ राज्यघटना म्हणून ओळखली जाते. भारताची राज्यघटना लवचिक राज्यघटना आहे. म्हणून आपल्याकडे आतापर्यंत 100हून अधिक घटना दुरुस्त झालेल्या आहेत. कारण काळानुरूप आपली राज्यघटना बदलत असते, नवीन नवीन गोष्टी स्वीकारत असते. तसा अमेरिकेचा प्रकार नाही आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये घटना बदल करणं अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. त्यामुळे तिथं घटना दुरुस्त्या ह्या बोटार मोजण्या एवढ्या झालेल्या आहेत आणि म्हणून तिथं ह्या ज्या सिस्टम्स आहेत, हे जे उणीवा आहेत, ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आणि भविष्यात त्या पुढे चालत राहताना दिसत आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीबाबत ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी बहुतांश जणांना असं वाटत असतं की हा फक्त एक राष्ट्राध्यक्ष निवडण्याची ही सगळी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी ही सगळी यंत्रणा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तसं नाहीये. केवळ राष्ट्राध्यक्ष कोण म्हणजे ट्रम्प होणार की बायडेन होणार एवढा निर्णय घेण्यापुरती ही सगळी प्रक्रिया नाहीये. तर ह्याच्या पलीकडे सुद्धा एक मोठी निवडणूक प्रक्रिया या सगळ्यामध्ये सुरू असते. त्याविषयी सुद्धा मला सांग. अगदी बरोबर आहे की आता ही जी निवडणूक होत आहेत ह्या केवळ राष्ट्राध्यक्ष पदाच्या नाहीयेत, तर याच्यामध्ये सिनेट असेल आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या दोघांसाठी पण मतदान होत आहे. त्याचप्रमाणे 11 राज्यांचे राज्यपाल देखील याच्यातनं निवडले जाणार आहेत. सिनेट हे जसं आपल्याकडे म्हणजे अमेरिकेमध्ये उलट आहे. जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेमध्ये डायरेक्टली आपल्याकडे इलेक्ट होऊन जात असतात, परंतु लोकसभा हे तुलनात्मक दृष्ट्या आपल्याकडे पॉवरफुल मानलं जातं. अमेरिकेमध्ये उलट आहे. अमेरिकेमध्ये सिनेट जरी अप्पर सभागृह असलं आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह लोअर सभागृह असलं तरी सिनेटला सर्व अधिकार आहेत आणि सिनेटकडे अधिकारांचं झालं. म्हणून सिनेटमध्ये कोणाचं वर्चस्व आहे, तर या सिनेटच्या देखील निवडणुका या सायमल्टेनियसली होत आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे देखील होत आहेत. त्यामुळे सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं आता वर्चस्व आहे. जर ते कायम त्यांना ठेवण्यामध्ये यश मिळालं तर मग निश्चितपणे परिस्थिती वेगळी असेल. त्याचप्रमाणे 11 राज्यांचे राज्यपाल देखील याबरोबर निवडले जात आहेत. त्यामुळे ही कम्प्रिहेन्सिव्ह निवडणूक प्रोसेस आहे. याच्यामध्ये केवळ राष्ट्राध्यक्ष नाही तर त्यांचं लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस त्याचबरोबर अनेक राज्यांचे राज्यपाल हे देखील सायमल्टेनियसली निवडले जात आहेत. खरंय. आता ह्याच्यामध्ये पुढचा विषय आपण घेऊया की नेमक्या कुठल्या निकषावर अमेरिकेतले मतदार सध्या मतदान करणार आहेत. म्हणजे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन पक्षांच्या मूलभूत विचारसरणीमध्ये बदल आहे, फरक आहे आणि तो फरक पिढ्यानपिढ्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक प्रकारे उजव्या विचारसरणीकडे झुकणारा असा रिपब्लिकन पक्ष आणि पुरोगामी म्हणून डेमोक्रॅटिक पक्ष अशा प्रकारची ती विभागणी पारंपरिकरित्या केली जाते आणि तशी चर्चा वर्षानुवर्ष सुरू असते. तर केवळ हा एकमेव धागा मतदान करताना मतदारांपुढे असणार आहे की या व्यतिरिक्त अजून ज्याला आपण कळीचे मुद्दे म्हणतो की जे पक्षाशी संबंधित नाहीयेत पण त्या पक्षांनी ते उचलून धरलेले आहेत, असे कुठले कळीचे मुद्दे सध्या अमेरिकेतल्या मतदानामध्ये महत्वाचे होते ज्याच्या आधारावर बहुतांश लोकांनी मतदान केलेलं आहे? मला असं वाटतं की मी जसं सुरुवातीला म्हणालो की अमेरिकेची ही निवडणूक अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये अमेरिकन समाज हा किती विभागला गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जी स्पर्धा आहे, तेढ आहे, तणाव हा किती प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे हे याच्यामधनं प्रतिबिंबित होतं. एवढं मोठं ध्रुवीकरण हे अमेरिकन समाजात कधीच झालेलं नव्हतं आणि हे ध्रुवीकरण इतकं वाढलेलं आहे की आता अनेक शक्यता अशा वर्तवल्या जात आहेत की डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरी अमेरिकेमध्ये काही हिंसक घटना घडू शकतात आणि नाही आले तरी हिंसक घटना घडू शकतात. गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये अमेरिकेमध्ये बंदुकांचा सेल हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि अशा स्वरूपाने मग FBI असेल किंवा CIA असेल यांनी देखील अशा स्वरूपाचा व्हायलन्स जो आहे तो प्रेडिक्ट केलेला आहे. याच्यावरनं ही निवडणूक किती अटीतटीची झालेली असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. या निवडणुकीमध्ये जे कळीचे मुद्दे होते त्यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो प्रामुख्याने कोरोनाचा होता.
आणि हा कोरोनाची सिच्युएशन हँडल करण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना कशा पद्धतीने यश आलं, त्यांना अपयश आलं आहे, हे जॉन बायडन यांनी आवर्जून सांगितलं आहे. एक लक्षात ठेवणं गरजेचं होतं की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने ट्रम्प यांच्या काळामध्ये खूप चांगली उभारी घेतलेली होती. परंतु 6 महिन्यापूर्वी जसं कोरोनाचं संकट अमेरिकेवरती आलं, तसं अमेरिकेची अर्थव्यवस्था कमालीची ढासळली. जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला, बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, ज्या 4 कोटींच्या घरामध्ये आहे, आणि त्याचा फार मोठा धक्का हा अमेरिकन अर्थव्यवस्थेला बसला. परंतु ट्रम्प हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की खुद्द ट्रम्प यांना कोरोना झाला होता आणि ट्रम्प हे 3 दिवसांमध्ये बरे झाले होते. त्यामुळे ट्रम्प यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की जसं मी 3 दिवसात बरं झालो आणि पुन्हा एकदा माझं मी नॉर्मल लाईफ सुरू केलं, तसं कोरोना संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्वपदावरती. त्यामुळे कोरोनाचा प्रश्न हा फार महत्वाचा होता. कोरोनाला लागून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा हा देखील, जसं मी त्याचा उल्लेख आता केलेला होता, जो फार महत्वाचा होता. तिसरा जो महत्वाचा तो म्हणजे अमेरिकेमधला जो रेशियल, जो ज्याच्या संदर्भामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे किंवा वंश ह्या आधारावरती, विशेष म्हणजे ज्या सगळ्या तिथल्या सिव्हिल राईट्स मुवमेंट सध्याच्या चाललेल्या आहेत, कृष्णवर्णीयांच्या ज्या चळवळी चाललेल्या आहेत, त्या अनेक हिंसक दंगली पण तिथं उसळलेल्या होत्या, तो मुद्दा फार महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे मायग्रंटचा मुद्दा जो होता तो देखील महत्वाचा होता. त्याचप्रमाणे हेल्थ केअर हा देखील मुद्दा, कारण बराक ओबामांची जी हेल्थ केअर स्कीम होती, जी डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजूला टाकली होती, त्यामुळे या वेळेला कोरोनाच्या क्रायसिसचा सामना करताना लोकांना मोठ्या प्रमाणावरती अडचणीचा सामना करावा लागला. केवळ श्रीमंतांना टेस्ट झाल्या, त्यांना ट्रीटमेंट मिळाली, गरिबांना ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या नाही, अशा प्रकारचे आरोप देखील मोठ्या प्रमाणावरती झाले. त्यामुळे ओबामा हेल्थ केअर हा देखील अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा ठरला. आणि फॉरेन पॉलिसीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जो कोरोनाशी निगडीतच महत्वाचा प्रश्न आहे आणि ज्याच्या आधारावरती मला असं वाटतं की काल मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं, आणि तो होता चीनचा मुद्दा. कारण यासाठी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती चीनला दोषी धरणं चाललेलं आहे. कोरोना हा चीनमुळे आलेला आहे, याच्याविषयी अमेरिकन जनता ही कन्व्हिन्स्ड आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीचं व्यापार युद्ध अमेरिकेचं चीन बरोबर चाललं आहे, आणि सगळ्यात महत्वाची बाब मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की आजपर्यंत आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं एक मुख्य उद्दिष्ट राहिलंय, आणि ते म्हणजे अमेरिकेची जी सुप्रीमसी आहे ती सुप्रीमसी कायम ठेवणं. आता ही सुप्रीमसी काय आहे की अमेरिका जगामध्ये नेहमी नंबर 1 पोझिशनला राहायला पाहिजे. आजपर्यंत अमेरिका जगातली सगळ्यात मोठी महासत्ता म्हणून आहे. आता मुद्दा असा येतो आहे की आता चीन ज्या पद्धतीने स्वतःचा विकास करतोय, आक्रमक बनतोय, चीन विस्तारवादी बनलेला आहे, त्यामुळे चीन आता अमेरिकेची जागा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हे अमेरिकन जनतेला सहन होणारं नाहीये. त्यांच्याकडची जी एक व्हाईट रेशियल सुप्रीमसी आहे, ती सुप्रीमसी पुन्हा एकदा ऍसर्ट करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की काल मतदानासाठी ज्या लोकांनी प्रत्यक्ष येऊन मतदान केलं आणि डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या पारड्यात मत टाकलं, हा प्रामुख्याने जो भाग आहे. आता अमेरिकेमध्ये ईस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट असे 2 कोस्ट आहेत, आणि ह्या ईस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट मध्ये जी सुशिक्षित जनता आहे, प्रसार माध्यम आहेत, इंडस्ट्रीज आहेत, ह्या ईस्टर्न आणि वेस्टर्न कोस्ट मध्ये आहेत. परंतु जो मधला अमेरिका आहे, ज्याला कॉन्टिनेंटल अमेरिका असं म्हटलं जातं, या कॉन्टिनेंटल अमेरिकेमध्ये फारसा विकास झालेला नाहीये, आणि तिथं राहणारे जे लोक आहेत हे बेसिकली कन्झर्वेटिव्ह इव्हॅन्जेलिस्ट ख्रिश्चन लोक आहेत. आणि हा जो आहे हा रिपब्लिकन पक्षाची वोट बँक आहे. आणि असं दिसतं आहे की या वेळेला ह्या बेल्टनी मोठ्या प्रमाणावरती बाहेर येऊन डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केलेलं आहे. कारण अमेरिकेमधला या कॉन्टिनेंटल बेल्ट मधला जो सनशाईन बेल्ट आहे, इंडस्ट्री बेल्ट आहे, या ठिकठिकाणी रिपब्लिकन पक्षाला पुढाकार मिळालेला, रिपब्लिकन पक्षाला मताधिक्य मिळालेलं आहे. याचा अर्थ असा होतो की पुन्हा एकदा हा जो सगळा मोठा ग्रुप आहे कॉन्टिनेंटल बेल्ट मधला, जो ज्याला बायबल बेल्ट असं देखील म्हटलं जातं, या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यामध्ये आपला कौल दिलेला आहे. या उलट यंगस्टर्स आणि कृष्णवर्णीय आणि जे बऱ्यापैकी प्रसार माध्यम आहे, सुशिक्षित आहेत, ते डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेले आपल्याला दिसत आहेत. परंतु निर्णायक मत हे प्रामुख्याने कॉन्टिनेंटल अमेरिकेचं ठरलेलं आहे. नक्कीच. शैलेंद्रजी, अजून एक महत्वाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर साधारण 92 सालापासून सातत्याने एकाच राष्ट्राध्यक्षाला 2 वेळा अमेरिकन जनतेनं संधी दिलेली आहे. यापूर्वी बराक ओबामा, त्याच्या अगोदर जॉर्ज बुश असतील, बिल क्लिंटन असतील, या सगळ्यांना 2-2 वेळा संधी दिलेली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत पुन्हा हा इतिहास कायम पुढे सुरू राहतो की बदलणार, हा एक उत्सुकतेचा विषय आहे. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासामध्ये जर व्यक्तिगत कारकिर्दीचा विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीविषयी काय सांगता येईल?
कारण प्रचंड वादग्रस्त अशी कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. त्यांच्यावर खटला देखील चाललेला होता. 26 वेगवेगळे गुन्हे त्यांच्याबद्दल, लैंगिक गैरव्यवहाराचे त्यांच्यावर दाखल आहेत. अनेक खटले कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आणि त्याचबरोबर महाभियोगाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. तर या सगळ्याचा किती परिणाम त्यांच्या मतांवर झाला असेल असं आपल्याला वाटतं? जसं आपण एक सुरुवातीला उल्लेख केला की अमेरिकेमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर एक राज्यघटना दुरुस्ती झाली. त्याच्या पूर्वी थिओडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ज्यांनी शेवटचे राष्ट्राध्यक्ष होते की ज्यांनी 3 टर्म्स राष्ट्राध्यक्ष पदाच्या एन्जॉय केलेल्या होत्या आणि ते 3 टर्म राष्ट्राध्यक्ष राहिलेले होते. पण त्याच्यानंतर घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार असं ठरवण्यात आलं की एका व्यक्तीला केवळ 2 टर्म राष्ट्राध्यक्ष राहता येईल. आपण त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत लगातार बघतो की प्रत्येक कॅन्डिडेटनी 2 टर्म्स ह्या एन्जॉय केल्यात. एका राष्ट्राध्यक्षाची एक टर्म 4 वर्षांची असती. त्यामुळे एक कॅन्डिडेट साधारणतः 8 वर्ष हा राष्ट्राध्यक्ष पदावरती राहतो. जसं आपण ट्रम्पचा उल्लेख केला, हे खरं आहे की ट्रम्पची वागण्याची एक अगदी ज्याला आपण असं म्हणू की आपल्या दृष्टिकोन एक विचित्र पद्धत आहे. ट्रम्प हे जो एक राष्ट्राध्यक्ष पदाचा एक प्रोटोकॉल असतो त्यानुसार वागणारा व्यक्ती नाहीये. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी काही धोरणात्मक गोष्टी ज्या अमेरिकेच्या असतात, शक्यतो परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये जरी राष्ट्राध्यक्ष बदलले तरी परराष्ट्र धोरणात फारसे बदल होत नाहीत. परंतु आणि त्याचप्रमाणे अनेक लोकांचा सल्ला मसलत घेऊन हे करणं. परंतु डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती की जो सातत्याने आपले सल्लागार बदलत आलेले, दर 6 महिन्यांनी त्यांचे सल्लागार बदलतात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलतात, त्याचप्रमाणे त्यांचे मंत्री त्यांनी मोठ्या प्रमाणात बदललेले आहे. ते सातत्याने वादग्रस्त विधान करण्यामध्ये बऱ्यापैकी परिचित आहेत. एवढंच नाहीये तर अमेरिकेमध्ये एक सर्वे असा केला गेलाय की ते दिवसातनं 17 वेळा खोटं बोलतात आणि त्यामुळे ते किती खोटं बोलतात हे देखील अमेरिकन प्रसार माध्यमांनी कॅच केलेलं आहे. एवढं असतानाही जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यामध्ये लोक इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतं टाकत असतील तर आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी त्यांचा स्वभाव किती अहंकारी असला, विक्षिप्त असला, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली स्वतःची एक कॉन्स्टिट्युएन्सी तयार केलेली आहे. आपला स्वतःचा एक मोठा मतदार वर्ग तयार केलेला आहे आणि ज्या आधारावरती 2016 मध्ये ते निवडणूक जिंकून आलेले होते, ज्या गोष्टीसाठी प्रॉमिसेस केलेल्या होत्या त्याला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिका फर्स्ट हा त्यांचा जो नारा होता त्याला ते स्टिक राहिलेले आहेत. अफगाणिस्तानमधनं विड्रॉ होण्याचा प्रकार असेल, त्याचप्रमाणे मायग्रंट संदर्भात आपण स्ट्रिक्ट भूमिका घेऊ, ही त्यांनी स्ट्रिक्ट भूमिका घेतली आहे. मेक्सिकन वॉरचा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे चीन बरोबरचा जो ट्रेड डेफिसिट आहे ते ट्रेड डेफिसिट मी कमी करेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी 2 वर्ष चीन बरोबर व्यापार युद्ध जे झालं आणि त्याच्यामध्ये चीनला झुकायला लावलं अमेरिकेने आणि त्यांनी आपल्याकडनं काही ट्रेड कन्सेशन्स मिळवलंय. त्यामुळे त्यांनी एक विषय लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते त्यामुळे त्यांना मानणारा जो वर्ग आहे, ज्या कॉन्टिनेंटल अमेरिकेने 2016 मध्ये त्यांना मतदान केलं होतं, त्यांच्या सर्व मुद्द्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते महिलांच्या दृष्टिकोनातून, कृष्णवर्णीयांच्या दृष्टिकोनातून, मायग्रंटच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून चीन, रशिया सारख्या देशांच्या दृष्टिकोनातून ते विलन असले तरी त्यांनी स्वतःला त्यांना प्रेज करणारे, अप्रिशिएट करणारा मोठा वर्ग निर्माण केलेला असल्यामुळे आज डोनाल्ड ट्रम्प आपल्याला विजयाकडे जाताना दिसत आहेत. नक्कीच. भारतीयांचं प्रमाण सुद्धा मोठं आहे. अमेरिकेमध्ये असणारे जे भारतीय मतदार आहेत, काही ठिकाणी तर मूळ अमेरिकन नागरिकांपेक्षा सुद्धा भारतीय वंशाच्या मतदारांचं प्रमाण मोठं आहे, अशीही अनेक राज्यांमध्ये उदाहरणं आहेत. तर भारतीयांचं प्रत्येकाचं मत वेगळं असलं आणि प्रत्येकाला गुप्त मतदानाचा अधिकार वगैरे या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा एक सरसकट कल ज्याला आपण म्हणतो तो प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसत आलेला आहे की कुणाच्या बाजूनी भारतीय वंशाचे मतदार असतात. तर यावेळी असा नेमका काय कल बघायला मिळालेला आहे की यावेळी 2 वेगवेगळे मतप्रवाह असलेले बघायला मिळाले? आपण जर विचार केला तर साधारणतः अमेरिकेची लोकसंख्या ही अराउंड एक 35 ते 40 कोटीच्या दरम्यान आहे. त्याच्यामध्ये जे वोटर्स आहेत ते साधारणतः 24 कोटींच्या आसपास वोटर्स आहेत आणि जर भारतीयांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज भारतीयांची तिथली जी संख्या आहे ती साधारणतः 40 लाख आहे. त्याच्यापैकी साधारणतः 13 ते 14 लाख हे वोटर्स आहेत आणि जसं आपण म्हणाला तर 8 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये भारतीयांची मेजॉरिटी आहे आणि ज्यामुळे ते डिसायजिव्ह ठरू शकतात. आणि दुसरं असं आहे की हा भारतीयांचा तिथल्या जे आपले अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत त्यांचा जो पर कॅपिटा इन्कम आहे हा फार मोठा आहे. ते खूप श्रीमंत आहेत. त्यांचा ऍव्हरेज पर कॅपिटा इन्कम हा $83,000 एवढा आहे.
तर तो एक महत्वाची बाब आहे. त्यामुळे आपल्याला हे बघावं लागेल की यांना इलेक्ट्रोल फंड्स असतात त्यासाठी यांची फार मोठ्या प्रमाणावरती मदत ही केली जाते. विशेष करून जे भारतीय आहेत अमेरिकेमधले, यांचा कल हा प्रामुख्याने पूर्वीपासून डेमोक्रॅटिक पक्षाकडे राहत गेलेला आहे. परंतु या वेळेला आपण बऱ्यापैकी डिव्हिजन झाल्याचं बघतो आहे आणि ते डिव्हिजन प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी पर्सनल केमिस्ट्री होती, त्याचप्रमाणे हाऊडी मोदी सारखा जो कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेक्सासमध्ये ह्युस्टन मध्ये घेतला होता आणि त्यांनी तिथं जमलेल्या भारतीयांना ज्या पद्धतीचं अबकी बार ट्रम्प सरकार यासारखा नारा दिलेला होता, तर मला असं वाटतं की या वेळेला तो हिंदू वोट आहे, ते हिंदू मतदान हे बऱ्यापैकी ट्रम्प यांच्या पारड्यामध्ये पडलेलं आहे आणि या वेळेला भारतीय मतांचं पोलरायझेशन देखील मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं आपण बघतो. आणि जरी डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिसनला आणलेलं असलं तरी त्याचा कशा पद्धतीने परिणाम झाला हे आता लवकर दिसेलच. पण मला असं वाटतं की भारतीय मतं यावेळेला पोलराईज झालेली होती. नॉर्मली सगळी मतं डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने जातात, पण यावेळेला रिपब्लिकन पक्षाला देखील भारतीयांनी प्रेफरन्स दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. भारताच्या दृष्टीने जर धोरण म्हणून विचार केला तर काय चित्र असेल जर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी बसले किंवा सत्ता पालट झाला तर कशा प्रकारे आणि कुठल्या कुठल्या बाबतीत भारताचा म्हणजे भारताशी संबंधित मुद्द्यांवर याचा प्रभाव पडू शकतो याविषयी आम्हाला सांगा. ज्याप्रमाणे अफगाणिस्तान बाबत निर्णय घेतलेला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि जो काही ऐतिहासिक करार तालिबान बरोबर झाला त्याचे परिणाम भविष्य काळामध्ये भारतावर दिसणार आहेत, कारण अगदी शेजारी या सगळ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकन सैन्य तिथून जात आहे, पुन्हा एकदा तालिबानचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे. तर असे हा किंवा इतर अनेक बाबतीमध्ये तिथे सत्ताधारी कायम राहणं किंवा सत्ता बदल होणं याचा नेमका काय परिणाम भारतावर होऊ शकतो? आपण जर भारत अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आणि ह्या राष्ट्राध्यक्ष पदांचा भारत अमेरिका संबंधांवरती कसा परिणाम होईल, तर एक गोष्ट मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा रिपब्लिकन पक्षाचा येऊ किंवा तो डेमोक्रॅटिक पक्षाचा येऊ, त्याचा भारताविषयीच्या संबंधांवरती फारसा परिणाम होणार नाही. याचं कारण असं आहे की गेल्या 20 वर्षांपासून भारत आणि अमेरिका संबंध हे सातत्याने विकसित होत आहेत आणि आजच्या घडीला अमेरिकेला भारताची सर्वाधिक गरज आहे. आणि याचं पहिलं कारण असं आहे की आता कोरोनामुळे जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ही ग्लोबल सप्लाय चेन पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे. अमेरिका चीनवरती ओव्हर डिपेंडंट होता आपल्या गरजांसाठी, विशेष करून कच्च्या मालासाठी. जर उदाहरणच द्यायचं झालं, मी तुम्हाला 2 ते 3 उदाहरणं देतो. म्हणजे अमेरिकेचा जो नॅशनल फ्लॅग आहे याचा 100% प्रोडक्शन चायनामध्ये होतं. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये जो कोक, डाएट कोक प्रसिद्ध आहे, हा डाएट कोक अमेरिकेमध्ये तोपर्यंत बनू शकत नाही जोपर्यंत त्याचे इन्ग्रेडियंट चायनाकडनं पाठवले जात नाहीत. आज संपूर्ण अमेरिका ज्या मल्टीव्हिटॅमिन्स वापरतो, व्हिटॅमिन सी वापरतो, व्हिटॅमिन ई वापरतो, व्हिटॅमिन डी वापरतो, हे सगळेच्या सगळे याच्या संदर्भातला एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हे सगळे चीनकडनं येतात. त्यामुळे अमेरिकेचं ओव्हर डिपेंडन्स होतं चीनवरती आणि हे ओव्हर डिपेंडन्स अमेरिकेला कमी करायचं आहे आणि अमेरिकेला चीनला पर्याय शोधायचा आहे आणि भारत हा एक पोटेन्शियल पर्याय म्हणून आता पुढे आलेला असल्यामुळे अमेरिकेला भारताची गरज आहे. दुसरं असं आहे की आता भविष्यामध्ये मग जरी बायडेन आले किंवा ट्रम्प आले तरी त्यांचं चीन संदर्भातलं धोरण हे फारसं बदलणार नाहीये, कारण चीन हा अमेरिकेचा एक पोटेन्शियल कॉम्पिटिटर किंबहुना एनिमी म्हणून आता पुढे आलेला आहे आणि भविष्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनला काउंटर करण्यामध्ये आपली शक्ती घालणार आहेत आणि भारत हा आशिया खंडामध्ये चीनचा काउंटरवेट म्हणून प्रूव्ह होऊ शकतो. त्यामुळे भारताला प्रोजेक्ट करणं चाललं आहे आणि आता क्वाड सारखा जो एक गट पुढे येतो आहे, ज्याला क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी आपण असोसिएशन म्हणा किंवा इन्स्टिट्यूट म्हणा किंवा डायलॉग म्हणा, अशा प्रकारे आहे जो आता इन्स्टिट्यूशनकडे परावर्तित होतो, ज्याच्यामध्ये 4 देश येत आहेत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत, आणि ज्याला आता इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता हा गट जो आहे याला स्ट्रॉंग बनवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न चाललेले आहेत, जेणेकरून चीनचा दक्षिण चीन समुद्र असेल, आशिया प्रशांत क्षेत्र असेल आणि हिंदी महासागर असेल यामधला हस्तक्षेप कमी करता यावा आणि यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे ट्रम्प आले तर आपल्यासाठी काय होईल, ट्रम्प हे सीझन बॅट्समन आहेत, म्हणजे ट्रम्प हे कशा पद्धतीने स्ट्रोक्स मारतात याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आता
स्लॉग आवर सुरू झालेला असल्यामुळे ट्रम्प आले तर आपल्याला परवडू शकतं, कारण चायना इंडिया टेन्शन प्रचंड वाढलेले आहेत आणि अशा प्रसंगी ट्रम्प आपल्या 100% पाठीशी उभे आहेत. बायडेन जर आले तर बायडेन हे नवीन प्लेयर म्हणून येतील, त्यांना रुळायला क्रीजवरती वेळ लागेल, एवढाच फक्त फरक होईल. फारसा फरक हा भारताच्या बाबतीत होणार नाहीये. परंतु ट्रम्प आले तर निश्चितपणे चीन विषयी त्यांचा जो अग्रेसिव्ह स्टँड असेल, तो अग्रेसिव्ह स्टँड भारताला अनेक दृष्टिकोनातून फायद्याचा आणि उपकारक ठरण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. निश्चितपणे तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे महत्वाच्या 3 राज्यातले निकाल अजून येणं बाकी आहे. पूर्णतः अजून निकाल आलेले नाहीयेत. सध्या बायडेन आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. मात्र तरी सुद्धा जो बहुमताचा आकडा आहे 270 तिथपर्यंत पोहोचायला अजून काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल असं दिसतंय. मात्र सध्याची जी काही कोरोनामुळे आणि प्रत्यक्ष मतदान कमी आणि इतर मार्गांनी मतदान जास्त झाल्यामुळे जो काही मतमोजणीला वेळ लागतो आहे, सध्या काय अंदाज वर्तवण्यात येतोय की कधीपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल आणि नेमकं काय झालं याची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये या गोष्टी क्लिअर व्हाव्यात. जर हे 3 राज्य ज्यांचा मी उल्लेख केला पुन्हा एकदा, म्हणजे आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी मी पुन्हा सांगू इच्छितो, या 3 राज्यांच्या निकालांवरती या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे. त्यातला एक पेनसिल्व्हेनिया आहे, दुसरं मिशिगन आहे आणि तिसरं विन्स्कॉन्सिन आहे. हे जे 3 राज्य आहेत, हे 3 राज्य यापूर्वी रिपब्लिकन पक्षाकडे होते. जर डोनाल्ड ट्रम्प यांना या तिन्ही राज्यामध्ये आपलं बहुमत राखता आलं तर 100% डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने. आता कळीचा मुद्दा असा येतो की या 3 राज्यांनी आपलं जे पोस्टल बॅलेट आहे, हे पोस्टल बॅलेटचं काउंटिंग, तर जर यांना क्लिअर कट डोनाल्ड ट्रम्प यांना याच्यामध्ये, कारण सध्या ते आघाडीवरती आहेत आणि पोस्टल बॅलेट शिवाय जर यांना मिळाली लीड तर प्रश्नच उद्भवत नाही. पण जर तिथं टाय झालं किंवा अटीतटी झालं आणि पोस्टल बॅलेट काउंट करण्याचा प्रकार झाला तर तो नेमका कधीपर्यंत ते पोस्टल बॅलेट ऍक्सेप्ट केले जावेत, काय केले जावेत, यावरनं वाद निर्माण होऊ शकतो आणि मग हे मॅटर कोर्टात जाऊ शकते. कोर्टात गेलं तर निश्चितपणे याला निकालाला विलंब लागेल. परंतु पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये जर यांना क्लिअर लीड मिळून गेली ट्रम्पला किंवा बायडेनला तर हा प्रश्न उद्भवणार नाही. पण एक मात्र शेवटी मी सांगू इच्छितो की डोनाल्ड ट्रम्प इतक्या सहजासहजी आपली खुर्ची सोडणार नाहीत. ओके, हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व ट्रम्प यांचं आहे त्यामुळे ते कोणत्याही हद्दीपर्यंत जातील, ते फाईट करतील आणि बरेचसे तिथं, म्हणजे अजूनपर्यंत तरी तिथं व्हायलन्स हा झालेला नाहीये, परंतु येत्या काळामध्ये हिंसाचार सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. इतकं कमालीचं तणावपूर्ण वातावरण सध्या अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे पुढचे 3-4 तास ह्या सर्व दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतील असं मला वाटतं. खरं आहे. आणि अमेरिकेमध्ये अशीही चर्चा आहे, तिथली जी अनेक माध्यमं सांगतायत की जर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला तर बरंच त्यांना महागात पडू शकेल. कारण सध्या पदावर असल्यामुळे जे काही संरक्षण मिळतंय ते संरक्षण निघून जाईल आणि त्यांच्या विरोधात जे काही वेगवेगळे खटले आहेत त्यांना सामोरं जावं लागेल. असंही एका तिथल्या मोठ्या वृत्तसंस्थेनं जे काही रिपोर्ट्स केले होते त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की मागच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी देखील डोनाल्ड ट्रम्प हे हेलिकॉप्टर तयार ठेवून होते आणि कुठल्याही क्षणी आपल्याला अमेरिकेतून बाहेर पडायच्या तयारीत होते. मात्र आयत्या वेळी निकाल वेगळे लागले आणि पुन्हा पुढे जे काही इतिहास घडला तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. या सगळ्यामध्ये ट्रम्प यांची जोरदार चर्चा आहेच. मात्र बायडेन यांच्याविषयी सुद्धा आपण थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. बराक ओबामा असताना सलग 8 वर्ष ते उपराष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द बजावलेली आहे. मात्र या व्यतिरिक्त अजून त्यांची काय खास वैशिष्ट्ये आहेत, कुठल्या कारणासाठी मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत? आपण लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकन लोक जे आहेत त्यांची राष्ट्राध्यक्षाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे. म्हणजे त्यांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष कशा पद्धतीचा पाहिजे आहे. तर आपण नॉर्मली असं बघतो की भारतामध्ये जर आपल्या पंतप्रधानांनी ट्रॅक सूट शूज वगैरे घातले, ट्रॅक सूट घातले किंवा ते कुठे जॉगिंग करतायत किंवा बाहेर गेलं तर कदाचित आपल्या मतदारांना त्याचे फार वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या उमटू शकतात. पण अमेरिकेत तसा प्रकार नाहीये. अमेरिकेमध्ये लोकांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष अत्यंत डायनॅमिक पद्धतीने बघण्याची सवय आहे, अत्यंत आक्रमक पद्धतीने बघण्याची सवय आहे. आणि मग तो ज्या पद्धतीचा म्हणजे जसं डोनाल्ड ट्रम्प सारखा प्रकार आहे, ते कधी कधी म्हणजे ते रियालिटी शो मध्ये होते, ते सगळ्या मीडियाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेऊ याच्यामध्ये, ते रिअल इस्टेट मध्ये होते, त्या अनेक नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे मीडियाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेणं, सातत्याने मीडियामध्ये राहणं, प्रकाश झोतामध्ये राहणं
आणि तशा पद्धतीने म्हणजे काल त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल अँथम वरती ज्या पद्धतीचा डान्स केला, जो आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे, तसा प्रकार हा अमेरिकन लोकांना बऱ्यापैकी आवडणारा प्रकार आहे. मग तो बिल महाराष्ट्रात सुद्धा क्लिंटन त्यांना तात्या म्हणून मोठी प्रसिद्धी मिळाली. एक्झॅक्टली. तर तो हा जो प्रकार आहे तो तुम्हाला जॉय बायडनच्या विषयी दिसणार नाही. जॉय बायडन हे अत्यंत शांत, संयमी स्वभावाचे आहेत. दुसरं म्हणजे त्यांचा एज. डोनाल्ड ट्रम्प यांचं वय हे 74 आहे. बायडन यांचं वय 78 आहे. त्यामुळे जर बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर सगळ्यात वयस्कर राष्ट्राध्यक्ष, 250 वर्षांमधले सगळ्यात वयस्कर राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास हे बायडन घडवतील. परंतु हा एक भाग नक्कीच होतो की मी त्यांची म्हणजे ते एक अकॅडमिशियन अशा स्वरूपाचे आहेत आणि त्यांना तसं मीडिया अटेन्शन स्वतःकडे घेणं वगैरे हा प्रकार होत नाही. पण मला असं वाटतं की अमेरिकन लोकांची सायकी जी आहे ती प्रामुख्याने डायनामिक अशा स्वरूपाचा एक असा व्हायब्रंट अशा स्वरूपाचा एक राष्ट्राध्यक्ष आपला पाहिजे आहे, अशा स्वरूपाची त्यांची एक सायकी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं त्या फ्रेमवर्क मध्ये ट्रम्प हे बऱ्यापैकी फिट बसतात असं सध्या तरी आपल्याला चित्र दिसतं, ज्या पद्धतीने त्यांना सध्या लीड मिळतीये त्या दृष्टिकोनात. खरंय. काही वेळातच 2 ते 3 तासात जसं तुम्ही म्हणताय की याबाबतचं सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल. नवराष्ट्राच्या वेबसाईटवर या सगळ्या निकालांचे अपडेट्स आणि ताजी आकडेवारी आम्ही देत आहोतच. निकालाचं सविस्तर विश्लेषण देखील आपण करत राहणार आहोत. शैलेंद्रजी, तूर्त धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. निकाल स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला विनंती आहे की पुन्हा एकदा आपण आमच्यासाठी काही वेळ काढाल आणि या निकालावर आपण काही वेळ निश्चितपणे चर्चा करू आणि त्याचे अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तूर्त खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल. ही चर्चा आता मी इथेच थांबवतो आहे. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा आणि वाचत रहा नवराष्ट्र.com. धन्यवाद.